नमस्कार सर्वांना. आज आपण महा-डी-बी-टी प्रणालीवरील ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी प्रवर्गासाठी असणाऱ्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेचा संपूर्ण आढावा पाहणार आहोत. त्यामध्ये त्याची पात्रता, महत्त्वाच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि लाभाचे स्वरूप याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूयात. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात प्रस्तावनेपासून करूयात. प्रस्तावना म्हणजे या योजनेचा हेतू काय आहे किंवा या योजनेचा उद्देश काय आहे. तर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती देण्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये सन 1995-96 पासून शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बघूयात या योजनेची पात्रता. पात्रतामध्ये पहिला क्लॉज येतो, विद्यार्थी हा भारतीय असावा. दुसरा, विद्यार्थी हा ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी किंवा एस-बी-सी प्रवर्गाचा असावा. तिसरा, विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. चौथं, विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाला केंद्र शासनाने मान्यता दिलेली असावी. हे बेसिक क्लॉज होते. पुढे जाऊयात. आता अटी व शर्ती हा महत्त्वाचा भाग आहे. हा भाग व्यवस्थितरित्या ऐकून घ्या आणि याच्या जी अटी आहेत त्या व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्यातली पहिली अट म्हणजे विद्यार्थ्याचा अभ्यासक्रमासाठी झालेला प्रवेश हा पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे झालेला असावा. जर विद्यार्थ्याचा प्रवेश मॅनेजमेंट कोटा, स्पॉट ॲडमिशन किंवा NRI कोट्यामधून झाला असेल तर त्या विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती लागू नाही. सेकंड, विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्षातील उपस्थिती किमान 75% असणे आवश्यक आहे. तिसरं, या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यास अन्य शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. म्हणजे या योजनेचा जर एखाद्या विद्यार्थ्याने लाभ घेतला तर त्याला इतर शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. 4 नंबरची अट, एका पालकाच्या 2 मुलांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ देय राहील, पण मुलींच्या बाबतीत हा निकष लागू राहणार नाही. म्हणजे समजा एका पालकाला जर 3 मुलं असतील तर त्यातील फक्त 2 मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल, तिसऱ्या मुलाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. पण समजा एका पालकाला 3 मुली असतील तर मुलीच्या बाबतीत हा निकष लागू राहत नाही. त्या पालकाच्या 3ही मुलींना शिष्यवृत्तीचा लाभ लागू राहील. आता या स्लाईडवरती 3ही अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक ऐकून घ्या. 5वी अट काय सांगते, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला तर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने B.Ed केलं आणि B.Ed नंतर त्याने MA प्रवेश घेतला तर MA या अभ्यासक्रमासाठी त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. नेक्स्ट 6th, आता ही 6व्या नंबरची जी अट आहे ती याच्या विरुद्ध आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमात जर प्रवेश घेतला तर त्याला ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर BA केलं आणि BA नंतर जर B.Edला ॲडमिशन घेतलं किंवा B.Com केलं आणि B.Com नंतर LLBला ॲडमिशन घेतलं तर त्याला अशा केसमध्ये विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीही लागू राहील. फक्त लक्षात काय ठेवायचं, नॉन प्रोफेशनल करून प्रोफेशनल केलं तर शिष्यवृत्ती मिळणार, पण प्रोफेशनल करून नॉन प्रोफेशनल कोर्सला गेलं तर शिष्यवृत्ती मिळणार नाही. आणि 7 नंबरची अट ही पण महत्त्वाची अट आहे, विद्यार्थ्याने एक पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन परत समकक्ष पदवी किंवा पदव्युत्तर पदवीला जर प्रवेश घेतला तर त्याला शिष्यवृत्ती देय नाही. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याने BA केलं आणि BA नंतर त्यानं B.Comला ॲडमिशन घेतलं तर त्याला B.Comला शिष्यवृत्ती मिळणार नाही, कारण BA आणि B.Com सेम प्लॅटफॉर्म आहे. तसंच एखाद्या विद्यार्थ्याने MA इन मराठी केलं, त्यानंतर MA इन मराठी झाल्यानंतर त्याने MA इन मॅथ्स किंवा MA इन इंग्लिशसाठी जर ॲडमिशन घेतलं तर त्या MA इन इंग्लिशला त्याला स्कॉलरशिप देय होणार नाही. हे 3 क्लॉज अत्यंत महत्त्वाचे होते. नेक्स्ट, आता पुढची स्लाईड. ही स्लाईड का महत्त्वाची आहे, कारण यातला जो 8 नंबरचा क्लॉज आहे किंवा अट आहे, ही अट अद्यापपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्यामुळे ते विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ही अट व्यवस्थितरित्या समजून घ्या. जर विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज केलेला आहे तो अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याने तो अभ्यासक्रम अर्धवट सोडला किंवा त्या अभ्यासक्रमाला
घेतलेला प्रवेश त्याने रद्द केला आणि दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तर त्याने दुसऱ्या अभ्यासक्रमाला ज्या अभ्यासक्रमाला त्याने प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाला त्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याने 12वीनंतर BAला ॲडमिशन टाकले, पण BA त्याने फर्स्ट इयर झाल्यानंतर त्याच्या काही वैयक्तिक कारणास्तव सोडले आणि त्याने BCOMला किंवा BEdला ॲडमिशन घेतले, तर त्याला अर्धवट अभ्यासक्रम सोडल्यामुळे BCOM किंवा BEd ज्या अभ्यासक्रमाला तो नंतर ॲडमिशन घेईल त्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही. आणि आणखीन एक केस म्हणजे जर विद्यार्थ्याने महाविद्यालय जरी बदलले, समजा या महाविद्यालयात त्याला जमलं नाही, दुसऱ्या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला, तरी त्याला शिष्यवृत्तीचा लाभ लागू होणार नाही. नेक्स्ट 9 नंबरची अट, विद्यार्थ्याची कोणतीही कागदपत्रे किंवा माहिती जर चुकीची किंवा असत्य आढळली तर त्या विद्यार्थ्याला या योजनेच्या लाभापासून कायमस्वरूपी अपात्र ठरविले जाईल. कायमस्वरूपी अपात्र म्हणजे त्या विद्यार्थ्याला ब्लॅकलिस्ट केले जाईल. म्हणजे भविष्यात जर त्याने या योजनेसाठी फॉर्म भरला तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणते कोणते ते पाहूयात. त्यातलं पहिलं, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे महाविद्यालयाचा बोनाफाईड किंवा ॲडमिशन फी रिसिप्ट. दुसरं, कॅप ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे हे केवळ फक्त प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्यांच्यासाठी लागू आहे. तिसरं, उत्पन्न प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट. जर वडील हयात नसतील तर वडिलाचं मृत्यू प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थिनींच्या बाबतीत जर विद्यार्थिनी विवाहित असेल तर त्याचे पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. 4 नंबर, जात प्रमाणपत्र. 5 नंबर, जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी. हे त्या अभ्यासक्रमानुसार ठरवलं जाईल की कुठल्या अभ्यासक्रमाला जात वैधता प्रमाणपत्र लागते, त्याला ते द्यावे लागेल. 6 नंबर, रहिवासी प्रमाणपत्र. 7 नंबर, मागील अभ्यासक्रमाचा TC. आता TCच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे, TC जर डुप्लिकेट असेल तर त्याला स्कॉलरशिप देय होत नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा TC हरवला असेल तर त्या विद्यार्थ्याने TC हरवल्याबाबतचा FIRची कॉपी आणि न्यूजपेपरमध्ये दिलेल्या जाहिरातीची छायांकित प्रत त्या डुप्लिकेट TC सोबत सादर करणं आवश्यक आहे. 8 नंबर, मागील अभ्यासक्रमाचे मार्कशीट. 9 नंबर, गॅप सर्टिफिकेट. जर विद्यार्थ्याला शैक्षणिक खंड असेल तरच त्याने गॅप सर्टिफिकेट द्यावं किंवा हा ऑप्शनल पॉईंट येऊन जातो. आणि 10 नंबर म्हणजे स्वयंघोषणापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन. हे तुम्हाला वेबसाईटवर ऑलरेडी फॉर्मॅट मिळून जातो, फक्त प्रिंट काढायची, माहिती भरायची आणि रिअपलोड करायचं. तर हे 10 कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी आवश्यक आहेत. आता अर्ज केल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार, लाभ किती मिळणार याचं स्वरूप आपण बघूयात. तर जी काय शुल्क निर्धारण समिती म्हणजेच FRA फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीने निर्धारित केल्याप्रमाणेनुसार महाडीबीटी पोर्टलच्या दरानुसार तुम्हाला शिष्यवृत्ती लागू राहील. म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर महाविद्यालयाची जी काही फीस आहे ती फीस आणि तुम्हाला त्या कोर्सनुसार जो शासनाने निर्वाह भत्ता अलॉट केलेला आहे तो निर्वाह भत्ता, या दोन्ही गोष्टी तुम्हाला महाडीबीटीवरून शिष्यवृत्तीद्वारे मिळतील. आता हे शिष्यवृत्ती निधीचे गुणोत्तर हे 60-40 म्हणजे 60:40. 60% जो वाटा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट उचलतो आणि 40% जो वाटा आहे तो स्टेट गव्हर्नमेंट उचलतो. म्हणजे 60% शिष्यवृत्ती तुम्हाला केंद्र शासनाकडून जमा होते आणि 40% शिष्यवृत्ती ही राज्य शासनाकडून जमा होते. आता हे सर्व या योजनेची माहिती होती. आता आपल्याला या योजनेसाठी किंवा या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे. तर ते अर्ज करायची वेबसाईट जी आहे ती वेबसाईट सन 2026-27 पासून बदललेली आहे. आता महाडीबीटी 2.0 ही वेबसाईट आहे. तर ती वेबसाईट ही आहे mahadbt2.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. तर ही सर्व माहिती आपली होती OBC, SBC आणि VJNT प्रवर्गासाठी असलेल्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपबाबतची. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.